हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण 1.3 पाहणार आहोत. म्हणजे 1.3 पाहण्याच्या अगोदर एक नवीन संकल्पना किंवा एक नवीन रूल आपल्याला समजावून सांगण्यात आलेला आहे. तो आहे क्रेमर्स रूल. तो पण क्रेमर्स रूल काय आहे तो आधी समजून घेऊया. त्याच्या अगोदर हा शब्द समजून घेऊया, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय, तर कोएफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल्स. आता आपण ह्याच्या अगोदर कोएफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल्स पाहिलेले आहेत. एकदा आपण त्याला रिवाईज करून घेऊया. म्हणजे काय ते मी तुम्हाला दाखवते. कोएफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल्स आपण कशाला म्हणतो. आता मी इथे शब्द लिहिलेला आहे, माझ्याकडे नंबर आहे 2x². हा जो 2 आहे त्याला मी म्हणणार आहे कोएफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल. हा आहे बेस, हा आहे इंडेक्स, आणि या सगळ्याला मिळून मी काय म्हणणार आहे, पॉलिनॉमियल्स. मीन्स 2x² हा काय आहे, पॉलिनॉमियल आहे. आणि त्याचं डिटर्मिनंट काय आहे, तर 2 हा त्याचा डिटर्मिनंट आहे. आता आपल्याला काय शोधायचं असतं, तर आपल्याला डिटर्मिनंट शोधायचा असतो. मग आता हा आपण डिटर्मिनंट कसा शोधणार आहोत बघूया आपण. आपल्याला एक रूल सांगितलेला आहे, तो थोडक्यात आधी आपण समजून घेऊया. मग त्याला कशा प्रकारे लक्षात ठेवायचे ते सुद्धा बघूया. त्याने आपल्याला दोन आपण असं म्हणूया पॉलिनॉमियल्स दिलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची असते. आपण त्याने दिलेला सॉल्व एक्झाम्पल आहे तोच पाहूया. त्याने दिलेला आहे 5, 7, 3, 9. आता हा दिलेला आपल्याला नंबर्स आहेत. म्हणजे काय आहे इथे मी तुम्हाला समजावून सांगते. 5x² प्लस 3y² इक्वल टू 9. 7x² प्लस 9y² इज इक्वल टू 16. तर आपल्याला हे नंबर्स दिलेले आहेत. ह्याच्यावरनं आपल्याला डिटर्मिनंट शोधायचा आहे. याला आपण 8 घेऊया. ओके, आता बघूया आपल्याला काय दिसतं आहे. पण नंबर्स कसे लिहिलेले आहेत तुमच्या लक्षात आलेलं आहे. 5x² म्हणून 5 घेतला आहे, 3y² म्हणून 3 घेतलेला आहे, 7x² म्हणून ते 7 घेतलेला आहे, 9y² म्हणून ते 9 घेतलेला आहे. आता इथे आपण नंबर्स करूया. हा जो आहे 5 याला लिहायचं आहे A1. 3 जो आहे त्याला लिहायचं आहे B1. 7 जे आहे त्याला लिहायचं आहे A2. कारण हा सेकंड पॉलिनॉमियल आहे म्हणून आपण लिहायचं आहे त्याला A2 7. आणि इथे लिहायचे B2 मीन्स 9. आले लक्षात. आता ह्याला आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कशा प्रकारे, 5ला 9नी, 3ला 7नी. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं आहे इथे, तर A1 ह्याला मल्टिप्लाय करायचे B2ने आणि B1ला मल्टिप्लाय करायचं आहे A2ने. ओके, आता आपण पुढचा नंबर बघूया. काय करायचं आहे डिटर्मिनंट शोधताना. डिटर्मिनंटचा आपण रिप्रेझेंटेशन करणार आहोत. D इज इक्वल टू 5 × 9 मायनस 3 × 7. म्हणजे काय आहे, A1 × B2 मायनस B1 × A2. आपण दोन वेगवेगळे रूल्सनी लक्षात ठेवलं तर कदाचित आपला गोंधळ होईल. म्हणून तुम्ही ह्या रूल्सनीच लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं पडेल. आता आपला डिटर्मिनंट शोधून काढायचा आहे. बघूया डिटर्मिनंट काय येतो आहे. फाइव × 9 45 मायनस 3 7 21
मायनस केल्यानंतर 45 मायनस 21 आहे. आपले प्लस मायनसचे जे रूल्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला 5 मायनस 1 4 4 मायनस 2 2 म्हणजे आपला डिटर्मिनंट आलेला आहे 24. आता बघूया, हा झाला एक भाग. ओके, आता आपण बघितलं ह्याला A1 नंबर दिला, ह्याला B2 दिला, मग ह्याला काय द्यायचं, तर ह्याला म्हणायचं C1. मग आपण ते लिहून घेऊया. आता आपला डिटर्मिनंट आपण शोधून काढलेला आहे, त्यावरती पुन्हा परत सगळं मी लिहून काढले. डिटर्मिनंट आपल्याला आहे 24. डिटर्मिनंट आहे आपला 24 ना. 5 B1 3 A2 7 B2 9 C1 is equal to 8 C2 is equal to 7 आणि 9 16 16. ओके, हाच होता आपला C1 C2. आता आपण लिहिताना कसं लिहिणार आहोत, A1 B1 C1. तुम्हाला हवं तर ॲड करून लिहा A2 B2 C2. ओके, आता ह्याच्या पुढचा मी काही ठिकाणी तुम्हाला A1 A2 सॉरी A1 A2 B1 B2 C1 C2 असं सुद्धा लिहून दाखवलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे लिहा, पण हा लिहायचा फॉर्म आहे, तुम्ही त्या स्टँडर्ड फॉर्म आहे त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. आता मी तुम्हाला सांगितलं डिटर्मिनंट आपल्याला मिळालेला आहे 24. आता आपल्याला डिटर्मिनंट ऑफ x काढायचा आहे. फॉर्म्युला तोच आहे, फक्त काय बदलायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते. आपल्याला dx काढायचा आहे, त्यावेळेला आपण एक्सची व्हॅल्यू आहे तिकडे आपण सीची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे म्हणजे आपल्या पॉलिनॉमियल्सचे आन्सर आहे ते लिहायचे, म्हणजे C1 आणि C2 लिहायचं आहे. मग C1 कुठे लिहायचं आहे, जिकडे A1 B1 आहे तिकडे आपल्याला म्हणजे A1च्या ठिकाणी काय लिहायचं आहे, C1 लिहायचं आहे म्हणजे 8. आणि आपला B1 सेमच राहणार आहे 3. त्याच्यानंतर लिहायचं आहे C2 आणि आपला B2 जो आहे तो सारखा राहणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे त्यावेळेला एक्स काढून टाकायचा, एक्सची म्हणजे एची व्हॅल्यू काढून टाकायची आणि तिकडे सीची व्हॅल्यू लिहायची आहे. पुन्हा परत आपला नियम जसा आहे तसाच C1 B2 मायनस B1 C2. ठीक आहे, लिहून घेऊया. 8 × 9 मायनस 3 × 16. 8 9 72 मायनस 16 के 32 32 48 48. 72मधून 48 मायनस केले, 2मधून 8 गेले, 4 राहिले, 7चं जरा 6 6 मायनस 4 2 24. आता आपण बघूया dy कसा काढायचा आहे. आता काय करायचं, yची व्हॅल्यू जिथे आहे तिथे सीची व्हॅल्यू टाकायची, म्हणजे A1 ॲज इट इज राहिला, त्या ठिकाणी आपण लिहिला C1 B1च्या ठिकाणी. त्यानंतर आपण लिहिला 7 आणि C2ची व्हॅल्यू लिहिली 16. मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे, 5 × 16 मायनस 8 × 7. 16 5 80 मायनस 56 4
8चा झाला 7, 7मधून 5 गेले 24. dy आपला आलेला आहे 24. आता आपल्याला खरोखरची एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. हे आपण डिटर्मिनंट ऑफ एक्स काढलेले आहेत. आता एक्सची व्हॅल्यू आपण काढायची आहे. dx इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. मग आपला dx किती आहे 24. आपला डिटर्मिनंट किती आहे d किती आहे 24. म्हणजे 24 1 जा 24. देअरफॉर x इज इक्वल टू 1. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. dy अपॉन डी. dy आपला 24, d आपला 24. 24 1 जा 24 म्हणजे देअरफॉर y इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. याच्या अगोदर आपण काय करत होतो, आपल्या जे इक्वेशन दिलेलं आहे त्याला प्लस मायनस करून आपण एक्स म्हणजे एका ह्याची व्हॅल्यू काढत होतो, मग दुसऱ्या ह्याची व्हॅल्यू काढत होतो. किंवा जर सेम नंबर्स असतील तर प्लस मायनस ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून आपल्याला दोन वेगवेगळे इक्वेशन मिळत होते. मग त्याला आपण प्लस मायनस करतो, त्यावरून आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू माहिती पडत होती. तर क्रेमर्स रूलप्रमाणे सुद्धा आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधू शकतो. आणि लास्टली आपण सेंटेन्स लिहिणार आहोत. सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू 1 1. एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 1. हा आहे आपला क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूलने तुम्ही प्रश्न सोडवू शकता. अगदी तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इन्स्ट्रक्शन दिले नाही की ह्याच मेथडनी तुम्हाला शोधायचं आहे, तर तुम्ही क्रेमर्स रूलचा वापर करूनसुद्धा पटापट एक्स आणि वायचं किंवा जे काही आपल्याला दिलेले नंबर्स असतील, जे काही वर्ड्स दिलेले असतील त्याची व्हॅल्यू तुम्ही शोधून काढू शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवताना या क्रेमर्स रूलचा वापर करू शकता. पण जर का तुम्हाला तशी इन्स्ट्रक्शन दिलेली नसेल तरच तुम्ही वापर करू शकता. जर काही विशिष्ट इन्स्ट्रक्शन दिलेली असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला पेपरमध्ये तुमचा प्रश्न सोडवावा लागेल. तर ही छान आहे पद्धत, सुंदर पद्धत आहे. पटापट उत्तर लिहितं. पण ह्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर आपले टेबल्स पाठ असणं महत्त्वाचं आहे आणि पटापट आपल्याला प्लस मायनस करता आलं पाहिजे. म्हणजे प्लस आणि मायनसचे जे आपले रूल्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात असले पाहिजेत.